माझ्यासाठी नाही, लेकरासाठी नाही. तुम्ही मला लगेच काय लेकरासाठी. आता घाबरून थोडं सावध झाले, पुढे निघायला लागले. मग कर्म आहे तुमचं असेल, माझं असेल, हर एकाचं कर्म आहे. आपल्याला जीवनामध्ये जोपर्यंत बुद्धी नव्हती, विचार नव्हता, ज्ञान नव्हतं, ज्यावेळेस मिळालंय त्यावेळेस असणारं कर्म जे ते आपलं बदलायला पाहिजे. बघा, आई आहे 9 महिने 9 दिवस लहान चिमुकल्या बाळाला गर्भामध्ये साठवते. आईचं आणि लेकराचं नातं कधी तुटतं महिला मंडळ? अवघड आहे बाबा. आईचं आणि लेकराचं नातं कधी तुटतं? ज्यावेळेस त्या लेकराचा नाळ काढला जातोय त्यावेळेस नातं तुटते. अगोदर असं असते, पण नाळ तोडल्याबरोबर असं होते. मग आपल्याला संधान आहे जीवनामधलं, त्या संधानाच्या मार्गाकडनं जिथे जायचे. आणि ते संधान जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये मरेपर्यंत जर असेल तर निश्चित कार्याची सिद्धता झाल्याशिवाय राहत नाहीये. ते हनुमानजीच्या स्वतःच्या मध्ये असणार आत जिथे असणार सगळं रोमामध्ये लिहिल्या गेलेलं होतं. त्या माध्यमातून 5 विषयाचं आकलन केले आणि या 5 विषयाचं जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये आकलन होत नाही तोपर्यंत असणारं परमार्थ स्वरूप काय आहे, परमार्थ काय आहे, देव कसा आहे आणि अधर्मावर विजय कसा प्राप्त करता येते हे आपल्याला तोपर्यंत कळणार नाही. आपण त्याच कर्मामधले सगळे, पण तिथपर्यंत जाण्यासाठी असणारा दुःख सहन करावं लागते. नाना प्रकारचे यातना, नाना प्रकारचा भोग आहे. तो भोगून जर पुढे गेला आणि रामाचं नाव जर मुखामध्ये असं, पांडुरंगाचं असं, कृष्णाचं असं, शंकराचं असं, तर त्या मार्गापर्यंत जाता येते. ते हनुमानजीच्या जिथे असणाऱ्या रक्तामध्ये जन्मताच होतं. म्हणून इथपर्यंत जिथे असणार हनुमानजी पोहोचला गेलेला गोळा पंचा